हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सीईटीचं प्रिपरेशन करत असताना बोर्डकडे दुर्लक्ष न करता त्याचा अभ्यास कसा नीट करायचा हे सांगणार आहे. आणि आजच्या व्हिडिओचं टॉपिक हे खूप विद्यार्थ्यांकडून मला विचारण्यात आलं होतं की दीदी आम्ही बोर्डचा अभ्यास करत असतो पण सीईटी सोबत ते मॅनेज करायला जरा आम्हाला अवघड जातं. तर आज मी हे तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि त्याचसोबत मी सुद्धा माझी बोर्ड प्लस सीईटी कशी मॅनेज केली हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, जेणेकरून मी माझ्या YouTube वरती जे व्हिडिओज टाकते ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर सगळ्यात आधी बोर्ड प्लस सीईटी मॅनेज करत असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे टाइम. आता हे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आणि तुमचं योग्य टाइम टेबल कसं बनवायचं ह्याच्यावरती मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये नीट सांगितलेलं आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. पण त्याच्याहूनही महत्त्वाचं असतं की बाबा सीईटीची आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तेव्हा आपण एमसीक्यू बेस्ड प्रिपरेशन करतो, पण बोर्ड्समध्ये जेव्हा आपण पेपर लिहायला जातो तेव्हा आपल्याला थेअरीमध्ये लिहायचं असतं. मग तेव्हा आपण कसं करायचं? तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगेन की आधी तुमचे कोर कन्सेप्ट क्लिअर करा. जेव्हा तुम्ही तुमच्या कोर कन्सेप्ट क्लिअर करता तेव्हा तुम्ही दोन्ही प्रकारचे प्रॅक्टिस करा, म्हणजे थेअरी पण आणि सीईटीची एमसीक्यू बेस सुद्धा. म्हणजे आता समजा तुम्ही कोनिकल पेंडुलमची कन्सेप्ट घेताय तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही ते डेरिव्हेशन डिराईव्ह करता तेव्हा ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचे फॉर्म्युलेज वगैरे सगळे पाठ होणार आहेत. तर हे जेव्हा फॉर्म्युलेज तुमचे पाठ होतात तेव्हा तुम्ही लगेच सीईटी बेस्ट म्हणजे त्या टॉपिकवरचे किंवा त्या कन्सेप्टवरचे बेस्ट एमसीक्यू सोडवा. ह्याने करून तुमचं जे कोर कन्सेप्ट आहे ते सुद्धा क्लिअर होईल, तुमचे जे डेरिव्हेशन्स आहेत ते सुद्धा पाठ होतील आणि त्याचसोबत तुमचे जे सीईटीचं प्रॅक्टिस आहे ते सुद्धा आरामात होऊन जाईल. आणि बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण बोर्डची तयारी करतो तेव्हा आपण एक साथ थेअरी बेस्ड तयारी करत असतो आणि मग नंतर सीईटीकडे स्विच होताना आपल्या थोडं अवघड जातं. तर त्यामुळे आधी आपले जर कोर कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण एमसीक्यूज नीट सॉल्व्ह करू शकतो. तर स्टार्टिंग विथ फिजिक्स. आता बोर्डचं फिजिक्स आणि सीईटीचं फिजिक्समध्ये खूप डिफरन्स असतो, कारण की फिजिक्समध्ये मोस्टली थेअरी बेस्ड असतात, म्हणजे डेरिव्हेशन्स आले, त्यानंतर ब्रीफ क्वेश्चन्स आले आणि सीईटीमध्ये आपले एमसीक्यूज असतात. पण जो मेन डिफरन्स असतो तो म्हणजे आपल्याला बोर्ड्समध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स येतात, म्हणजे डायरेक्टली आपल्याला कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. पण सीईटीमध्ये असं नसतं. सीईटीमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन बेस्ड असतात किंवा आपल्याला इमॅजिनरी क्वेश्चन्स म्हणजे आपली इमॅजिनेशन पॉवर किती आहे हे तिथे टेस्ट केलं जातं. तर अशा वेळी मी तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्ही फिजिक्समध्ये कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करत असता तेव्हा तुम्ही त्याच्यावरती बेस्ड कसे क्वेश्चन्स तयार होऊ शकतील हे सुद्धा विचार करा. आता जे आपण केमिस्ट्रीसोबत बोलतो की आपल्याला बोर्ड्स आणि सीईटीमध्ये जास्त फरक नसतो, पण तेच फिजिक्समध्ये का फरक असतो? तर फिजिक्समध्ये मोस्ट ऑफ द कन्सेप्ट असतात त्या ॲप्लिकेशन बेस्ड असतात, मी जसं तुम्हाला आधी म्हटलं. त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन की जो जास्त फोकस आहे तो तुम्ही न्यूमरिकल्सवरती ठेवा. ह्याने काय होईल की तुम्ही जे बोर्डच्यासाठी न्यूमरिकल सोडवताय त्याची सुद्धा तुम्हाला एक प्रॅक्टिस होईल आणि सीईटीमध्ये सुद्धा मोस्ट ऑफ द टाइम न्यूमरिकल्स असतात. पण फरक एवढा असतो की तिथे जरा लेवल हाय असते. पण जर कोर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला बोर्डचे न्यूमरिकल्स ॲज वेल एज सीईटीचे सॉल्व्ह करताना सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता फिजिक्स जेव्हा आपण बोर्ड आणि सीईटीचं कंपॅरिझन करतो तेव्हा बोर्ड्समध्ये आपल्याला ऑब्व्हियसली सोपं वाटतं आणि सीईटीमध्ये थोडंफार अवघड वाटतं. पण तेच जर आपण केमिस्ट्रीचं बघितलं तर केमिस्ट्री आपल्याला सीईटीमध्ये खूप सोपं वाटतं आणि बोर्ड्समध्ये थोडं का होईना आपल्याला टफ जातं. आता ह्याचं कारण काय हे मी का म्हणते तर हे मी पर्सनली एक्सपिरियन्स केलंय आणि इव्हन जे आपले क्लासमेट्स आहेत किंवा तुम्ही जे एक्सपिरियन्स करताय ह्यामध्ये तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सहमत असाल. कारण की केमिस्ट्री जेव्हा आपण सीईटीमध्ये सोडवतो तेव्हा आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड थेअरी बेस्ड क्वेश्चन्स असतात, जास्त त्याच्यामध्ये ट्रिकी क्वेश्चन्स नसतात. पण जर आपण बोर्ड्समध्ये तयारी जेव्हा करतो बोर्डसाठी तेव्हा काय होतं की आपल्याला ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आल्या, मग त्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातात किंवा इव्हन न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. तर ते थोडंसं सीईटीच्या कंपॅरिझनमध्ये अवघड जातं. तर ह्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की जे थेअरी आहे तुमची ती तुमची नीट परफेक्ट झाली पाहिजे. न्यूमरिकल्स तर आता मी जसं म्हटलं तुम्हाला आधी की तुमचे जर फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला जास्त काही म्हणजे अवघड जाणार नाही. आता बोर्ड्समध्ये ना आपले स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. इव्हन मी सुद्धा एक्सपिरियन्स केले की जेव्हा आपण बोर्ड्समध्ये न्यूमरिकल सॉल्व्ह करतो, जे क्वेश्चन्स विचारले जातात आपल्याला ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात. कधी कधी तर जे आपले नंबर्स आहेत ते सुद्धा चेंज झालेले नसतात आणि इव्हन आपल्याला लॉग कॅल्क्युलेशन
कॅल्क्युलेशन असतं, त्याच्यामुळे ते सोपं होऊन जातं. आणि सीईटी मध्ये सुद्धा काही एवढं पण हार्ड नाहीये की तुम्हाला असंही अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचंय, त्यामुळे तिथे सुद्धा ते पटकन होऊन जातं. फक्त फरक एवढाच की केमिस्ट्री जेव्हा सीईटी मध्ये क्वेश्चन्स येतात केमिस्ट्रीचे, तेव्हा ते मोर थेअरी बेस्ड का असतात, कारण की त्याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री आलं, त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला कधी कधी नुसती रिॲक्शनचं नाव विचारलेलं असतं किंवा कॅटलिस्ट फक्त विचारलेले असतात, त्यामुळे पटापट आपण ऑप्शन क्लिक करत जातो आणि आपला पेपर सुद्धा पटकन होऊन जातो. पण तेच जर आपण पुन्हा फिजिक्सकडे गेलो तर फिजिक्सचं काय असतं की बोर्ड्समध्ये आपण ते पटपट आपलं पाठ होऊन जातं. म्हणजे काय की फिजिक्स जेव्हा आपण बोर्ड्समध्ये तयारी करतो तर कन्सेप्ट आपली क्लिअर असेल ना, तर आपण पटकन ओन वर्ड्समध्ये आन्सर लिहू शकतो. पण ते जर सीईटी मध्ये फिजिक्सचं बघायला गेलं तर तुम्हीच सांगा की किती असे क्वेश्चन्स असतात जे ट्विस्टेड असतात. किती पण आपण प्रॅक्टिस केलं ना तरी त्या टॉपिकचा क्वेश्चन समोर आला की थोडी भीतीच वाटते. आता हे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगते. आय बिलीव्ह की ते तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स करत असाल, कारण की असे खूप सारे टॉपिक्स आहेत ज्याची आपल्याला भीती वाटते आणि मग आपण बोर्ड्समध्ये त्याच्यामध्ये छान परफॉर्म करतो, बट सीईटी मध्ये आपल्याला प्रॉब्लेम होतो. तर ह्यासाठी जी तुमची कोर कन्सेप्ट आहे तिथं क्लिअर असायला पाहिजे. आता मी हे सारखं का म्हणते, कारण की जेव्हा हे बघा तुम्हाला कोर कन्सेप्ट क्लिअर असते तर तुम्हाला एक अंदाज येतो की ह्या कन्सेप्टवरती कशा कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला थोडं का होईना एक स्टार्ट भेटतो त्या क्वेश्चनला आन्सर करण्यासाठी. त्यामुळे इव्हन फॉर फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीमध्ये सुद्धा कन्सेप्ट क्लिअरन्स खूप महत्वाचा आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही बोर्डसाठी म्हणायला गेलात तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. तर मित्रांनो, कन्क्लुजन एवढंच की फिजिक्समध्ये इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे फॉर्म्युलेज आणि न्यूमरिकल सॉल्व्ह करणं, आणि केमिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट आहे की तुमची कन्सेप्ट क्लिअरन्स आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री अलॉंग विथ जे तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन्स तिथे विचारलेले आहेत जे टेक्स्टबुकमध्येच दडलेले असतात, हे तुमचे सगळे पाठ पाहिजे. तर आता मुव्हिंग फॉरवर्ड विथ मॅथ्समध्ये काय असतं तर थेअरी बेस्ड म्हणजे बोर्डसाठी इम्पॉर्टंट असतात ते म्हणजे थेरम्स. पण तेच सीईटी मध्ये आपण गेलो तर आपल्याला एक स्ट्रेट फॉरवर्ड फक्त सम्स सॉल्व्ह करायचं असतं. आता त्यात सुद्धा आपण काही काही सम्स मध्ये डायरेक्ट ऑप्शन्स वरनं सुद्धा करेक्ट ऑप्शन चूज करू शकतो, कारण की एखाद्या स्टेपवरती आल्यानंतर आपण डिरेक्टली जर ऑप्शन्स पुट केले तर आपल्याला आन्सर भेटून जातं. पण तेच बोर्ड्समध्ये तुम्हाला थेरम्स नीट पाठ करायचे असतात, त्याचसोबत बोर्ड्समध्ये स्टेप्सला सुद्धा खूप इम्पॉर्टन्स असतो. स्टेप्समध्ये तुमचे अर्धा मार्क सुद्धा जाऊ शकतो, त्यामुळे स्टेप्सवरती तुमचं लक्ष असणं खूप महत्वाचं आहे. तर आता हे करताना मी तुम्हाला सांगेन की स्टार्ट विथ थेरम्स. तुम्ही थेरम्स सगळे क्लिअर करा, कारण की तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये थेरम्स हे येतातच, लाईक नो डाऊट क्वेश्चन्स असतोच थेरमवरती. तर थेरम तुम्ही क्लिअर करा. त्याच्यानंतर तुम्ही जे सॉल्ट एक्झाम्पल्स आहेत ते क्लिअर करा. आता खूप जण मला विचारतात की दीदी जे टेक्स्टबुक मधले क्वेश्चन्स आहेत तेच सीईटी मध्ये येतात का, तर अजिबात नाही. सेम टू सेम कधीही सीईटी मध्ये येत नाहीत, पण हो सिमिलर टाईपचे येतात. असे कित्येक क्वेश्चन्स आहेत इंटिग्रेशन मधले. तर इंटिग्रेशन काही काही मुलांना इतका अवघड जातो की ते सोडवायलाच घाबरतात, पण असे कित्येकदा मी स्वतः बघितले तसे क्वेश्चन सीईटी मध्ये आलेले आहेत जे सिमिलर आहेत आपल्या टेक्स्टबुक मधल्या क्वेश्चनचे. आता मी असं म्हणत नाहीये की सेम आहेत, सेम आणि सिमिलर मध्ये फरक आहे. सेम मध्ये तुम्हाला आहे तसा क्वेश्चन तिथे दिसतो, पण सिमिलर जेव्हा सम्स असतात तेव्हा एक सिमिलर टाईपचा सम असतो. तर तेव्हा जर तुम्ही टेक्स्टबुकच क्लिअर केली असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली तो क्वेश्चन विदिन सेकंड सुटणार आहे. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन जे आहे ते आधी टेक्स्टबुक मधले क्लिअर करा. त्यामुळे काय होईल की बोर्डसाठी सुद्धा तुमची एक छान तयारी होईल आणि अलॉंग विथ दॅट सीईटी मध्ये सुद्धा एक खूप छान स्कोर होईल तुमचा. आणि जर आपण सीईटीचं म्हणायला गेलो तर आता लेवल वाढलेली आहे, त्यामुळे तुम्हाला टेक्स्टबुकच्या बाहेर पडणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला वेगवेगळे रेफरन्स बुक्स घ्यायला लागतील आणि त्यामधून क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतील. ह्यामुळे ऑब्व्हियसली बोर्डला सुद्धा काय असतं की बोर्डला आपण टेक्स्टबुक बेस्ड जसं मी म्हटलं आपण पटकन सॉल्व्ह करतो, पण सीईटीला काय होतं की जे क्वेश्चन्स आहेत ते ट्विस्टेड असतात. काही काही स्टेप्समध्ये आपण इतका वेळ अडकून बसतो की टाइम तसाच जातो. आता टाइम वरून सुद्धा आपण हे म्हणू शकतो की मॅथ्सच्या पेपरमध्ये टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्वाचा असतो. बोर्ड्समध्ये काय होतं की आपल्याला 3 तास असतात, हार्डली 25 ते 30 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. विथ ऑप्शन जरी आपण पेपर सॉल्व्ह करायला गेलो तरीही आपल्या 3 तासामध्ये कव्हर होतो. माझा स्वतःचा पेपर 3 तासामध्ये विथ ऑप्शन सगळा क्लिअर झाला होता. त्यामुळे बोर्ड्समध्ये आपण फटाफट पेपर क्लिअर करतो, पण सीईटी मध्ये काय होतं की कधी कधी जे सोपे क्वेश्चन्स असतात जे आपल्याला माहित असतं आपल्याला येत आहेत
तेच इतके लेंदी असतात की आपला हाफ टाइम त्यामध्येच निघून जातो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की आपला एवढा टाइम कधी निघून गेला. आणि त्यानंतर मग आपण पॅनिक व्हायला सुरू करतो. त्यामुळे जे आपलं एक बर्डन येतं तेव्हा ते येतं टाइम मॅनेजमेंटमुळे. त्यामुळे जे टाइम मॅनेजमेंट आहे ते सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. कारण की काही जण बोर्ड्समध्ये मॅथ्समध्ये खूप छान मार्क्स स्कोर करतात, पण ते सीईटीमध्ये टाइम मॅनेजमेंट न जमल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. त्यामुळे मी म्हणेन की आधी फॉर्म्युले सगळे क्लिअर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही अजून प्रॅक्टिस करा सम्सची, की जेणेकरून तुमचं सीईटीचं सुद्धा पक्क होऊन जातं. तर आता तुम्ही म्हणत असाल की दीदी मग आम्ही बोर्डचं प्रिपरेशन कसं करू, म्हणजे फिजिक्स आलं, त्याच्यामध्ये सगळी थिअरी आली, अलॉंग विथ केमिस्ट्री आली, त्यानंतर मॅथ्सची प्रॅक्टिस आली, ती आम्ही कशी करू. तर ह्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स महेश सरांचा संघर्ष बॅच 2.0 विकत घ्या. त्यांचं जे ॲप आहे सह्याद्री ट्युटोरियल्स, त्याच्यावरती त्यांनी संघर्ष बॅच 2.0 लॉन्च केलेली आहे. मी सुद्धा गेल्या वर्षी हे बॅच परचेस केली होती आणि त्याचा मला खूप उपयोग झाला आहे माझ्या बोर्डच्या प्रिपरेशनसाठी. तुम्हाला तिथे सर एक खूप सोप्या पद्धतीने सगळं एक्सप्लेन करतात आणि त्यामुळे तुम्हाला नंतर टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमची तिथे कन्सेप्ट क्लिअर झालेली असते. अलॉंग विथ तुम्हाला सीईटी सुद्धा सरांनी क्रॅश कोर्स प्रोव्हाइड करून दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही तिथे चेकआउट करा. आणि मी जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आली आहे, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करा, प्रॅक्टिस करा, ते वेगवेगळ्या पद्धतीने इम्प्लिमेंट कसं करायचं ह्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये विचारा, मी त्यांना नक्की रिप्लाय देईन. आणि त्याचसोबत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत माझे व्हिडिओ शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की या चॅनलवरती मी तुम्हाला नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स प्रोव्हाइड करणार आहे. त्याचसोबत माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझ्या एक्सपिरियन्सवरती बेस्ट खूप छान तुम्हाला गायडन्स देणार आहे. तर असे हे नवनवीन व्हिडिओज आणि टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला जर मिस करायचे नसतील तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. धन्यवाद.